नुकतेच घडलेल्या एका घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. इस्रायलने एक महत्त्वाचे पाऊल उचलले. या घटनेचे जागतिक राजकारणावर काय परिणाम होतील? या घटनेचे भारतावर काय परिणाम होणार? या सर्व घडामोडींमध्ये भारताची काय भूमिका असणार? चला तर या सर्व घटनांचा मागोवा घेऊया. जागतिक पातळीवर रोज अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातलीच एक महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे इस्रायलने हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्ला याची केलेली हत्या. मागील 3 दशकांपेक्षा अधिक काळ हिजबुल्लाचे नेतृत्व करत असलेल्या नसरल्लाला मारणे ही अत्यंत कठीण गोष्ट इस्रायलच्या सैन्याने साध्य करून दाखवली. भूमिगत असलेला नसरल्ला इस्रायलच्या हल्ल्यामध्ये मारला गेला. इस्रायलच्या या न्यू ऑपरेशनचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. हमासच्या प्रमुखाला मारल्यानंतर हिजबुल्लाचे प्रमुखालाही इस्रायलने मारले. आता पुढे काय? या घटनांनी जागतिक राजकारणात अनेक चर्चा घडत आहेत. त्यासोबत भारतातही या घटनेचे पडसाद उमटताना दिसून आले. काश्मीरमध्ये या विरोधात निदर्शने करण्यात आली आहेत. काश्मीरमधील शियापंथीय नागरिकांनी हिजबुल्लाच्या घोषणा देत नसरल्लाच्या हत्येचा शोक व्यक्त करत निदर्शनं केली आहेत. हिजबुल्ला तसेच इराणच्याही समर्थनार्थ ही निदर्शनं होत आहेत. या सर्व घटनांचे परिणाम असे दिसून येत आहेत की काश्मीरमधील आगामी निवडणुका लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून होताना दिसत आहे. एकीकडे UNच्या नियमावलीचे उल्लंघन करून इस्रायलने हे पाऊल उचलले. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देशांमध्ये त्याबाबत होत असलेल्या चर्चा, दुसरीकडे काश्मीरमध्ये या घटनांचे उमटत असलेले पडसाद, आगामी निवडणुका, या सर्व परिस्थितीत भारताची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या संबंधित घडामोडींचा आढावा आपण सातत्याने घेत राहूच. या सर्वात भारताची भूमिका काय असेल हे आगामी काळच ठरवेल.